वेलकम ऑल ऑफ यू. आज आपण स्टार्ट करतोय चॅप्टर नंबर 5 केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्ड यालाच आपण मराठीमधून रासायनिक बंध असं म्हणतो. केमिकल बॉन्ड. व्हॉट इज केमिकल बॉन्ड? केमिकल बॉन्ड इज नथिंग बट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉन्डेड ॲटम्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन between two bonded atoms. तर कुठलाही कंपाऊंड किंवा जर मोलेक्यूल म्हणजे इलेमेंटचा मोलेक्यूल असेल तर त्यामध्ये एक केमिकल बॉन्ड असतो, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं का जे दोन किंवा दोनापेक्षा जास्त ॲटम्सला त्या मोलेक्यूलमध्ये हे बांधून ठेवू शकतो. The properties of the substance is depends upon the different parameters of the chemical bond. कुठलाही मोलेक्यूल असेल तर किंवा कंपाऊंड असेल, कंपाऊंडचा जो मोलेक्यूल असेल तर त्याचे जे प्रॉपर्टीज आहे ह्या प्रॉपर्टीज त्या बॉन्ड पॅरामीटर्सवर अवलंबून असतात. मग बॉन्ड पॅरामीटर्स कोणते? तर बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल, बॉन्ड एन्थाल्पी. and that bond parameters are depends upon nature of chemical bond. तर त्या बॉन्डचं केमिकल बॉन्डचं नेचर कुठलं आहे, तो बॉन्ड कुठल्या प्रकारचा आहे यावर त्या मोलेक्यूलच्या प्रॉपर्टीज अवलंबून असतात. मग प्रॉपर्टीज कुठल्या? तर मिल्टिंग पॉईंट असेल एखाद्या सबस्टन्सचा, मॅटरचा मिल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, हे जे डिफरंट प्रॉपर्टीज आहे तर ह्या बॉन्ड पॅरामीटर्सवर अवलंबून आहे. बॉन्ड पॅरामीटर्स आपण कुठले बघितले? बॉन्ड लेंथ मीन्स डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ टू बॉन्डेड ॲटम्स, त्यालाच आपण बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ लॉंगर इज द बॉन्ड, इट इज विकर बॉन्ड, शॉर्टर बॉन्ड इज अ स्ट्रॉंगर बॉन्ड. मग बॉन्ड लेंथ किती आहे? बॉन्ड अँगल कुठला आहे? एखादा तो जे मोलेक्यूल आहे तर मोलेक्यूलचं जे स्ट्रक्चर आपण रिप्रेझेंट करतो त्याची जॉमेट्री कुठली आहे? जॉमेट्री वेगवेगळी जॉमेट्री असते, हो की नाही? लिनियर जॉमेट्री, त्यानंतर ट्रायगोनल जॉमेट्री, टेट्राहेड्रल जॉमेट्री जी आपण मिथेन मोलेक्यूलमध्ये बघतो, टेट्राहेड्रल जॉमेट्री, ट्रायगोनल बायपिरामिडल जॉमेट्री, त्यानंतर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री, ही ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. वेगवेगळ्या जॉमेट्रीज ह्या त्या नेचर ऑफ केमिकल बॉन्डवर अवलंबून असतात. केमिकल बॉन्डची डिफिनेशन काय? तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉन्डेड ॲटम्स. टू शो द केमिकल बॉन्डिंग and geometry of the molecule, different scientists work on it. First theory is Lewis and Cossell theory. Lewis and Cossell theory for chemical bond. एखादा मोलेक्यूल असेल तर त्याचं स्ट्रक्चर कसं असेल तर हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या सायंटिस्टनं थिअरीज मांडलेल्या आहेत. त्यापैकी आपण बघणार लिविस अँड कोसेल थिअरी फॉर केमिकल बॉन्ड. लिविस अँड कोसेल थिअरी पुट फोर्थ ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल मीन्स एनी ॲटम डोनेट, गेन or share electrons to complete its octet, means 8 electrons in its valence shell or outermost shell. एखादा ॲटम असेल, इलेमेंटचा ॲटम असेल, तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो किंवा इलेक्ट्रॉन्स शेअरिंग करतो, भागीदारी करतो. असं कुठपर्यंत करतो का जोपर्यंत त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होत नाही.
आता 8 इलेक्ट्रॉन्सच का म्हटलं तर 8 इलेक्ट्रॉन्स हे आपण पिरियडिक टेबल आपण बघतो, आपण आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनही आपण शिकून झालंय. तर त्यामध्ये आपण बघितलं तर ते नोबेल गॅसेस जे ग्रुप 18 एलिमेंट्स नोबेल गॅसेस, तर प्रत्येक नोबेल गॅसमध्ये त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे, हो की नाही, एक्सेप्ट हिलियम. आता हिलियम जर आपण घेतलं तर ॲटॉमिक नंबर 2 आहे त्याचा, त्यामुळे इथं ऑक्टेट रूल अप्लाय होत नाही, इथं फक्त 2च इलेक्ट्रॉन्स आहे. आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय तर 1s2 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं कम्प्लीट होतं आहे. म्हणजे फर्स्ट सेलची एस ऑर्बिटल आणि एस ऑर्बिटलची मॅक्सिमम कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सची आणि ती फुलफिल होते. म्हणून हिलियम कसा आहे तर इनर्ट गॅस आहे. मग हायड्रोजन काय करतो, हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देतो किंवा 1 इलेक्ट्रॉन घेतो किंवा 1 इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो, जेणेकरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे हिलियमसारखं होईल, हो की नाही. ज्यावेळेस देतो त्यावेळेस हिलियमसारखं नाही होत, त्यावेळेस तो प्रोटोनियम आयन तयार होतो. त्यानंतर निऑन ॲटॉमिक नंबर 10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 ही जी सेकंड शेल आहे, हो की नाही. सेकंड शेलचे हे एस आणि पी ऑर्बिटल्स आणि ही एस आणि पी ऑर्बिटल्स मिळून टोटल किती झालेत तर 8 इलेक्ट्रॉन्स इथं झाले. त्यानंतर जर आपण आर्गॉन घेतलं ॲटॉमिक नंबर 18 1s2 2s2 2p6 3s2 and 3p6 हे इनर ऑर्बिटल्स, हो की नाही, इनर शेल्स. ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल आणि ही थर्ड शेल. इथं जो एन आणि हे एलची व्हॅल्यूज आहे, ह्या एलच्या व्हॅल्यूज एस आणि पी, हो की नाही. आणि हे एस आणि पी ऑर्बिटलमध्ये टोटल 2 + 6 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स. इथं सुद्धा किती येतात तर 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे जोपर्यंत 8 इलेक्ट्रॉन्स त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये होत नाही, आउटरमोस्ट शेलमध्ये होत नाही, तोपर्यंत तो ॲटम इलेमेंटचा ॲटम इलेक्ट्रॉनची डोनेशन करतो, गेन करतो किंवा शेअरिंग करतो. मग आता ऑक्टेट रूलनुसार आपण लिव्ही स्ट्रक्चर रिप्रेझेंट करू. टू रिप्रेझेंट लिव्ही स्ट्रक्चर, रिप्रेझेंटेशन ऑफ लिव्ही स्ट्रक्चर. According to donation means loss of electrons, gain of electron and sharing of electrons, there are 2 types of bonds are formed, that is ionic bond and covalent bond. लिव्हीसच्या थेअरीनुसार 2 प्रकारची बॉन्डिंग ही मोलिक्यूलमध्ये असू शकते, आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड केव्हा तयार होईल व्हेन ॲटम लूज इलेक्ट्रॉन अँड 1 ॲटम गेन द इलेक्ट्रॉन, then there is a formation of ions, that ions having electrostatic force of attraction, also known as Coulombic force of attraction, and due to that Coulombic force of attraction these 2 ions are come closer to each other and there is a formation of bond known as ionic bond or electrostatic bond. आपण डेफिनेशन काय सांगणार इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्डचे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स force of attraction between oppositely charged ions known as ionic bond. We all know the example of ionic bond formation of NaCl. Inorganic compounds contains ionic bond, that is salts or minerals. जे सॉल्ट्स असतात मिनरल्स असतात त्यामध्ये हा आयोनिक बॉन्ड हा प्रेझेंट असतो. MgCl2, KCl
then CaCl2, MgO. These are some examples of ionic compounds, contains ionic bond. Then formation of NaCl, त्यापैकी आपण एक NaCl चं एक्झाम्पल बघू. त्यानंतर आपण लिव्ही स्ट्रक्चर हे कोव्हॅलंट बॉन्डिंगसाठी रिप्रेझेंट करू. सोडियम ॲटम, ॲटॉमिक नंबर 11. It loses one electron and acquires the electronic configuration like neon, atomic number 10. When Na is converted into Na plus by losing one electron, now Na plus having atomic number 10, that is 10 protons or 10 electrons. Then when it loses one electron, its electronic configuration becomes 1s2, 2s2 and 2p6. सोडियम ॲटम जर असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा प्रकारे होतं, हो की नाही. टोटल हे 10 आणि 1 11, परंतु एक इलेक्ट्रॉन जर त्यांना देऊन टाकला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6 म्हणजे टोटल 8 इलेक्ट्रॉन्स त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये झाले. क्लोरीन ॲटम, ॲटॉमिक नंबर 17, कन्व्हर्टेड इनटू Cl मायनस by gain of one electron. So Cl plus Cl minus gives Cl plus one electron gives Cl minus, and all are in gaseous state. This loss of electron and gain of electron, this process takes place in gaseous state only. This is excited state, highly energetic state. Then now its electronic configuration becomes 1s2, 2s2, 2p6, 3s2 and 3p5. हे टोटल 10 आणि 7 17 हे क्लोरीन ॲटमसाठी. आणि ज्यावेळेस तो एक इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि हा 3p6. ही थर्ड शेल, आउटरमोस्ट शेल. इथं काय दाखवतं हे नंबर ऑफ शेल्स. ही फर्स्ट शेल, इथं 2 आहे म्हणजे हे सेकंड शेल, सेकंड शेलचे 2 ऑर्बिटल्स S आणि P. आणि ही थर्ड शेल, थर्ड शेलचे 2 ऑर्बिटल्स S आणि P. आणि हे थर्ड शेलची टोटल बेरीज केली तर 6 आणि 2 किती झाले, 8 झाले, म्हणजे टोटल 18 झाले. तर आर्गॉन हे नोबेल गॅस आहे, नोबेल गॅससारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं झालं. देन enthalpy change during this process for ionization, delta change for ionization is 495.8 kilojoule per mole. This is endothermic process, means energy is gain, and when energy gain absorb, it is denoted by positive sign. And when chlorine atom is converted into Cl minus ion in its gaseous state, then it is known as electron gain enthalpy, and it is always negative, minus 348.7 kilojoule per mole. And when Na plus in gaseous state is reacted with Cl minus in gaseous state, it gives NaCl in gaseous state, sodium chloride in gaseous state. And this process is endothermic process. Enthalpy change is 147 kilojoule per mole, 47.7 kilojoule per mole. 147.7 kilojoule per mole. This is endothermic process. But when NaCl gas is converted into NaCl solid, this is exothermic process. Heat is evolved, given out, and that given out heat is 788 kilojoule per mole, and this is much more than energy absorbed for the
ionization process. And there is a formation of NaCl crystal due to force of attraction between these two oppositely charged ions, Na plus ion and Cl minus ion, known as crystal enthalpy. Crystal enthalpy, it is a enthalpy change for the formation of ions from 1 mole of the crystalline substance of any salt. एखादं सॉल्ट असेल, त्याचं 1 मोल क्रिस्टलाइन सबस्टन्स असेल आणि त्याचा प्रत्येक आयन सेपरेट करण्यासाठी जी एन्थॅल्पी चेंज होते त्याला क्रिस्टल एन्थॅल्पी असं म्हटलं जातं. Similarly, formation of MgCl2, Mg atomic number 12, electronic configuration 1s2, 2s2, 2p6 and 3s2, total 12 electrons. When it is converted into Mg2 plus, atomic number become 10 like that of neon, and now there is only 6 electrons in its outermost shell. It completes its octet. And while each chlorine atom gains 1 electron, Cl plus 1 electron, इथंच लिहू आपण, electron gives Cl minus, atomic number 18 like to that of argon. Cl क्लोरीन गॅसचं रूपांतर आयनमध्ये झालं, इथंही ऑक्टेट कंप्लीट झालं, 8 इलेक्ट्रॉन्स आले MgCl2. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहे, आता एका क्लोरीननं एकच इलेक्ट्रॉन घेतला आणि दुसऱ्या क्लोरीन ॲटमनं दुसरा इलेक्ट्रॉन घेतला, म्हणून हा जो Mg आहे, आता Mgच्या भोवती किती झाले 8 इलेक्ट्रॉन्स, हो की नाही. हे 2 प्लस 6 प्लस 2 दॅट इज 8 इलेक्ट्रॉन्स, आणि क्लोरीननं 2 इलेक्ट्रॉन्स घेतले, एका क्लोरीन ॲटमनं एक, दुसऱ्या क्लोरीन ॲटमनं दुसरा, आणि हा झाला Mg. इथं 2 प्लस चार्ज, 2 इलेक्ट्रॉन्स दिले म्हणून 2 प्लस चार्ज, आणि एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून एक Cl मायनस चार्ज. हा झाला MgCl2 मोलेक्यूल, आयोनिक कंपाउंड. The crystal structure it depends upon size of ions and enthalpy change during the crystal formation. Then covalent bond. Covalent bond is formed due to sharing of electrons. One electron share its 1 electron, one atom shares its 1 electron, another atom shares its 1 electron, and for bonding 2 electrons are essential. Due to sharing of 2 electrons, there is a formation of one bond known as covalent bond by sharing of electrons. For example, hydrogen. Due to formation of covalent bond also, it fulfills the octet rule according to Lewis and Coshell theory. Hydrogen 1 electron, another hydrogen 1 electron, sharing of these 2 electron, formation of one H2 molecule. Then nitrogen. Nitrogen atomic number 7, electronic configuration 1s2, 2s2 and 2p3. There are 5 valence electrons. Therefore, if we write these 5 valence electrons, 1 2 3 4 5, another nitrogen atom 1 2 3 4 5, there is a nitrogen triple bond, आणि हे 2 lone pairs of electrons. ऑक्सिजनमध्ये आपण डबल बॉन्ड दाखवतो, हो की नाही. आणि लिविस थिअरीनुसार जर आपण स्ट्रक्चर काढलं, ऑक्सिजन
ॲटॉमिक नंबर 8, 1s2 2s2 2p4, इथं 4 इलेक्ट्रॉन्स आहे, सॉरी 4 + 2 टोटल 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता प्रत्येकाचं ऑक्टेट कंप्लीट झालं पाहिजे, म्हणजे प्रत्येक ऑक्सिजन भोवती 8 इलेक्ट्रॉन्स आले पाहिजे. आता ह्या ऑक्सिजनचे 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑक्सिजनचे 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आपण जर 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असे मांडले, ओके ना, तिथं तर काही कुठलाही केमिकल बॉन्ड दिसत नाही. आता हेच फक्त इलेक्ट्रॉन्स आपण असे मांडले तर काय होणार, ह्याच्या भोवती 6 इलेक्ट्रॉन्स होतील, हो की नाही, आणि एका भोवती 8 इलेक्ट्रॉन्स होतील. म्हणजे इथं काय असला पाहिजे, ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड असला पाहिजे. मग तो डबल बॉन्ड दाखवण्यासाठी आपण इलेक्ट्रॉन्स, हे रॉंग स्ट्रक्चर, हो की नाही, ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड जर आपण दाखवला आणि हे 6 इलेक्ट्रॉन्स आपण अशा प्रकारे दाखवले, तर ह्या ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये शेअरिंगमुळे 8 इलेक्ट्रॉन्स आणि ह्या ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 शेअर केल्यामुळे 8 इलेक्ट्रॉन्स. हे झालं ऑक्सिजन ऑक्सिजन. Then representation of Lewis structure. आता लेव्ही स्ट्रक्चर कसं रिप्रेझेंट करायचं, यामध्ये नेमकं सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे हे कशावरून ठरवायचं, तर हे लेव्ही स्ट्रक्चरचे काही रूल्स दिलेले. फर्स्ट राईट डाऊन दी स्केलेटॉन ऑफ दी मोलिक्यूल. सुरुवातीला फक्त स्केलेटॉन काढून घ्या. स्केलेटॉन काढायचं म्हणजे जे ॲटम्स बॉन्डेड ॲटम्स आहे त्या बॉन्डेड ॲटम्सचे आपण सिम्बॉल लिहिले. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन मोलिक्यूल अशा प्रकारे, नायट्रोजन मोलिक्यूल, त्यानंतर CO3 मोलिक्यूल, CO2 मोलिक्यूल, त्यानंतर ॲसेटिलीन मोलिक्यूल, ॲसेटिलीन मोलिक्यूल, त्यानंतर ओझोन मोलिक्यूल. आपण फक्त स्केलेटॉन लिहिलं. आणि आता जे इलेक्ट्रॉन्स आहे, काउंट दी टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक ॲटमचे हे आउटरमोस्ट शेलमधील जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची सगळ्याची बेरीज करायची. म्हणजे 3 ऑक्सिजनची इथं बेरीज केली, किती झाले, 18 इलेक्ट्रॉन्स. इथे किती येतील, टोटल 18 इलेक्ट्रॉन्स येतील. त्यानंतर इथे किती येतील, कार्बनसाठी 4, हो की नाही, 4 आणि 4 8, आणि ह्या हायड्रोजनचे 2, 8 आणि 2 10. इथं 10 इलेक्ट्रॉन्सची मांडणी असेल. इथं हा CO3, हा CO3 काय आहे, 2 मायनस आयन आहे. मग इथं काय करणार, एका निगेटिव्ह चार्जसाठी 1 इलेक्ट्रॉन आपण एक्स्ट्राचा देणार. आणि जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर 1 इलेक्ट्रॉन आहे त्यापेक्षा आपण कमी करणार. आता CO3 2 मायनस असेल तर ह्या प्रत्येक ऑक्सिजनचे 3, म्हणजे हे किती झाले, 18 आणि कार्बनचे 4, 18 आणि 4 22, हो की नाही, आणि 2 चार्जसाठी 2 एक्स्ट्रा, म्हणजे 24 इलेक्ट्रॉन्स आपल्याला त्याची अरेंजमेंट करायची. इथं काय होणार, 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे टोटल 10 इलेक्ट्रॉन्सची आपल्याला अरेंजमेंट करायची. आणि इथं 12 इलेक्ट्रॉन्स आपल्याला मांडायचे. इथं किती मांडायचे, 7 2 12 आणि 12 आणि 4 16 इलेक्ट्रॉन्स, 16 इलेक्ट्रॉन्सची मांडणी करायची. मग अशा प्रकारे आपण जर स्केलेटॉन आधी काढून घेतलं तर स्केलेटॉन नंतर ही इलेक्ट्रॉनची मांडणी अशी करायची की प्रत्येक ॲटम भोवती आपल्याला 8 इलेक्ट्रॉन्स तिथं दिसले पाहिजे, म्हणजे त्याचे स्वतःचे आणि शेअरिंग केलेले, अशी सगळ्यांची मिळून बेरीज ही 8 इलेक्ट्रॉन्स इतकी झाली पाहिजे. आता आपण एक एक करू. आता इथं 6 आणि 6 इलेक्ट्रॉन्सची आपल्याला मांडणी करायची, ओके नाही. आता 6 इलेक्ट्रॉन्स, आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण 6 इलेक्ट्रॉन्स जर असे मांडले आणि ह्याचे इलेक्ट्रॉन्स आपण असे मांडले तर आपल्याला कुठेही केमिकल बॉन्डिंग इथं दिसत नाही आहे, म्हणजे हे काय झालं, रॉंग स्ट्रक्चर झालं. आता आपण ऑक्सिजन सिंगल बॉन्ड दाखवला, सिंगल बॉन्ड, आणि ह्याचे 6 इलेक्ट्रॉन्स दाखवले आणि ह्याचे
6 इलेक्ट्रॉन्स दाखवले. तर इथं 8 इलेक्ट्रॉन्स झाले, परंतु दुसऱ्या ऑक्सिजनला फक्त 6च इलेक्ट्रॉन्स झाले. म्हणजे इथं काय असलं पाहिजे, हे 2 इलेक्ट्रॉन्स अशी शेअरिंग असली पाहिजे, हो की नाही. मग इथं ह्याचे 8 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 7 8 आणि यासाठी सुद्धा 8 इलेक्ट्रॉन, हे 4 5 6 7 and 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे हे काय दाखवतं, लिव्हिंग स्ट्रक्चरनुसार ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड असला पाहिजे, हो की नाही. This is correct structure according to Lewis theory and octet rule. आता 10 इलेक्ट्रॉन्स, आता 10 इलेक्ट्रॉन्सची जर आपण अरेंजमेंट केली 1 2 3 4 5 आणि याचा 1 2 3 4 5, तर काय दिसतं आपल्याला, हा नायट्रोजन नायट्रोजन सिंगल बॉन्ड दिसतो आणि हे 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स दिसतात. तर इथं जर आपण केलं तर इथं 6 इलेक्ट्रॉन्स झाले, इथं 6 इलेक्ट्रॉन्स झाले. म्हणजे ऑक्टेट रूल आपला फुलफिल होत नाही, जो लेविस आणि कोसेल थिअरीनं मांडलेला आहे. मग इथं आपण जर डबल बॉन्ड करून बघितला, 2 इलेक्ट्रॉन्स हे आणखी इथं लिहिले, हो की नाही. 5 इलेक्ट्रॉन्सची मांडणी आपण अशी केली 1 2 3 4 आणि 5 इलेक्ट्रॉन्स. मग त्यामुळे काय दिसतंय आपल्याला, इथं 2 बॉन्ड दिसतात, डबल बॉन्ड. म्हणजे नायट्रोजन नायट्रोजन जर आपण डबल बॉन्ड मांडला तर अशी बॉन्डिंग दिसते. तर इथं काय झालं, 1 2 3 4 5 6 आणि 7, इथंही 7, म्हणजे प्रत्येक नायट्रोजन भोवती 7 इलेक्ट्रॉन्स दिसतात. परंतु लिव्हिस थिअरी काय सांगते, each electron in covalent bonding shares the number of electrons. To fulfill octet rule means 8 electrons in its valence shell or outermost shell. मग आता इथं काय असलं पाहिजे, तर आपण ट्रिपल बॉन्ड करून बघू. 1 2 3 4 5 6 याचे हे 5 इलेक्ट्रॉन्स झाले, 1 2 3 4 and 5 1 2 3 4 and 5. आता आपण इथं जर सर्कल दाखवलं तर आपल्याला काय दिसतं, हे 6 + 2 8 and 6 + 2 8. Each atom bears 8 electrons in its valence shell. मग अशा प्रकारे नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड नसून नायट्रोजन नायट्रोजन आपल्याला ट्रिपल बॉन्ड दिसतंय आणि प्रत्येक नायट्रोजन ॲटमवर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतोय. त्यानंतर इथं मल्टिपल बॉन्डमध्ये एक्झाम्पल आपण ॲसेटिलीनचं घेतलंय. इथं टोटल 8 इलेक्ट्रॉन्स, हे कार्बनचे 4 कसे 1s2 2s2 2p2 ॲटॉमिक नंबर 6, म्हणजे हे 6 ॲटॉमिक नंबर याची बेरीज केली आपण तर किती झाली 6. हा सेकंड शेल आउटर मोस्ट शेल आणि आउटर मोस्ट शेलचे 2 + 2 हे 4 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग हे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपण असे मांडले, हो की नाही. आणि प्रत्येक हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन अशा प्रकारे आपण मांडला. तर इथं काय होईल, ह्या कार्बन भोवती 6 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजन भोवती 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स एका कार्बनला कमी पडतात. मग कार्बन आपण डबल बॉन्ड जर लिहिला अशा प्रकारे हे 4 इलेक्ट्रॉन्स, तरी सुद्धा काय दिसतंय, ऑड इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसत आहे. इथं 5 इलेक्ट्रॉन्स, इथे 7 इलेक्ट्रॉन्स, 4 + 3 7 इलेक्ट्रॉन्स आणि ह्या कार्बनसाठी सुद्धा 7 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच इथं काय असला पाहिजे, तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे. हे 6 + 2 8 आणि 6 + 2 8 आणि हायड्रोजनसाठी कार्बनचं 1 त्याचा स्वतःचा 1
कार्बनचं एक आणि स्वतःचं एक हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे हायड्रोजननं फुलफिल केलं. अशा प्रकारे हे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि हा हायड्रोजन कार्बन सिंगल बॉन्ड ॲसिटिलीन मॉलिक्यूल. For ionic molecule, for example CO3 2-, तर लिविस थिअरी सांगते प्रत्येकाची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची बेरीज आणि प्रत्येक एका निगेटिव्ह चार्जसाठी एक इलेक्ट्रॉन, म्हणजे हे 6 वित्रिक, ऑक्सिजनचे 18 आणि कार्बनचे 4 22 आणि 2 निगेटिव्ह चार्ज, म्हणजे टोटल आपल्याला 24 इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट करायची. मग याचं स्केलेटॉन कसं होईल, तर स्केलेटॉन करत असताना जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे तो सेंटरला लिहिणार आपण. कार्बन ऑक्सिजनपेक्षा कसा आहे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणून तो सेंटरला आणि दुसरे आपण साईडनं लिहिले. आता ऑक्सिजनसाठी 6 इलेक्ट्रॉन्स. आता हे 6 इलेक्ट्रॉन्स आपण असे मांडले. फोर इलेक्ट्रॉन्स आले, हो की नाही, कार्बनचे. तर इथं आपण बॉन्डिंग दाखवू शकत नाही. हे 6 इलेक्ट्रॉन म्हणजे कार्बन कार्बन, फक्त इथं काय झाला सिंगल बॉन्ड झाला, हो की नाही. आता आपण आणि ह्या कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन्स 1 2 आणि 3 4 असं जर आपण मांडलं तर कसं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. इथं 7 इलेक्ट्रॉन्स, इथंही 7 इलेक्ट्रॉन्स आणि इथंच फक्त 6 + 2 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसतात. मग आपल्याला अरेंजमेंट आपली चेंज करावं लागेल. हे कसं झालं, रॉंग स्ट्रक्चर झालं. वन टू, ओके नाही. आपल्याला 24 इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट करायची. मग हे किती झाले 8 इलेक्ट्रॉन्स, हो की नाही. हे किती झाले 8 + 2 सॉरी 8 इलेक्ट्रॉन्स. हे 6 ऑक्सिजनचे, इथं आपण 2 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन्स लिहिले. त्यानंतर पुन्हा हे 8 इलेक्ट्रॉन्स, हे किती झाले 8 2 16 आणि हे 8 3 24. अशा प्रकारे म्हणजे इथं झालं कार्बन 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 ऑक्सिजन डबल बॉन्ड आणि हे 2 कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. आणि इथं काय दिसतंय आपल्याला, आता इथं 8 इलेक्ट्रॉन्स, हे 8 इलेक्ट्रॉन्स, हे 8 इलेक्ट्रॉन्स आणि ह्या कार्बन भोवती सुद्धा आपल्याला 8 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8, 4 5 6 7 8, हे 6 2 8, हे 6 2 8, हो की नाही. म्हणजे असे ऑक्सिजनचे 18, कार्बनचे 4 22 आणि 2 चार्ज निगेटिव्ह चार्जसाठी 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे टोटल 24 इलेक्ट्रॉनची अशा प्रकारे मांडणी केली तर आपल्याला CO3 2- मोलेक्यूल दिसतो. Then representation of HNO3 molecule, नायट्रिक ॲसिड मोलेक्यूल. इथं कुठलाही चार्ज नाही, न्यूट्रल मोलेक्यूल आहे. आता हायड्रोजनसाठी 1, नायट्रोजनसाठी हे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड इच ऑक्सिजनसाठी 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. 6 × 3 दॅट इज टोटल 18 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. मग किती झाले 18 +
5 हे 23 आणि +1 टोटल 24 इलेक्ट्रॉन्सची आपल्याला मांडणी करायची. मोलिक्यूल कसा असेल, हे आपण स्केलेटॉन काढतोय. HNO3. आता हायड्रोजनसाठी आपण सिंगल बॉन्ड दाखवला. त्यानंतर इथे आपण सिंगल बॉन्ड दाखवला, इथे सिंगल बॉन्ड दाखवला, इथे सिंगल बॉन्ड दाखवला. टोटल किती इलेक्ट्रॉन झाले, 24 पाहिजे आपल्याला. हे 8 8 16 17 18 19 20 हो की नाही. आणि हे 22 and 24 अशा प्रकारे किती झाले, 8 8 2 16 17 18 19 20 21 आणि 22 आणि हा 23 आणि 24. 24 मोलिक्युल्स. इथं काय दिसतंय आपल्याला, इथं ऑक्सिजन भोवती 8 इलेक्ट्रॉन्स लिहिले, ह्या ऑक्सिजन भोवती 8 इलेक्ट्रॉन्स, ह्या ऑक्सिजन भोवती 8 इलेक्ट्रॉन्स. हायड्रोजनसाठी 2 इलेक्ट्रॉन्स, परंतु नायट्रोजनसाठी झालेत फक्त 6 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे दिस इज ओव्हर रूल फॉर दी ऑक्टेट रूल. मग आपल्या नायट्रोजन भोवती सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स दाखवायचे. मग आपण काय करणार, इथं नायट्रोजन ऑक्सिजनचा डबल बॉन्ड दाखवला, आणि इथं नायट्रोजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड दाखवला. ओके नाही, इथंही नायट्रोजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. बघा आता हे 8 इलेक्ट्रॉन्स, हे 8 इलेक्ट्रॉन्स, 8 इलेक्ट्रॉन्स आणि नायट्रोजन भोवती सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स. हे 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. हे 2 4 6 8 4 6 आणि 8 आणि हायड्रोजनसाठी 2. म्हणजे हे HNO3 इथं काय असणार, सिंगल बॉन्ड, हा नायट्रोजन, सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आणि हा डबल बॉन्ड ऑक्सिजन. तर इथे एक निगेटिव्ह चार्ज आणि नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज, आणि सेम निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज एकाच मोलिक्युलमध्ये असल्यामुळे हा मोलिक्युल कसा आहे, तर न्यूट्रल मोलिक्युल आहे. बट देर आर सम मोलिक्युल्स दोज does not have 8 electrons in around each atom of the molecule, but they are neutral molecule. The explanation for this is not given in Lewis theory. Therefore, it is known as limitations of octet rule. Means these are neutral molecules occurs in nature, but does not have 8 electrons in its valence shell. And that limitations are incomplete octet, expanded octet and odd electron molecules. काही मोलिक्युल्स असे का ज्यामध्ये ऑड इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे 8 इलेक्ट्रॉनपेक्षा कमी किंवा 8 इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त ऑड इलेक्ट्रॉन्स आहे, सगळीकडे पेअरिंग नाही आहे. त्यानंतर काही ॲटम्सच्या सेंट्रल ॲटम भोवती 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहे, ते इनकम्प्लीट ऑक्टेटमध्ये येतं. आणि काही सेंट्रल ॲटममध्ये त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहे, ते एक्झाम्पल एक्सपांडेड ऑक्टेटमध्ये येतं. तरीही ते न्यूट्रल मोलिक्युल आहे, ते नेचरमध्ये अस्तित्वात आहे, परंतु त्यांची बॉन्डिंग अशी काय, तर याचं एक्सप्लेनेशन इथं ऑक्टेट रूलमध्ये किंवा लिविस थिअरीमध्ये दिलेलं नाही आहे. तर ते काय आहे, लिमिटेशन्स फॉर ऑक्टेट रूल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.